नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय. शेवटचं प्रकरण 9 पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातला सराव संच 9.1 आज बघतोय. बघा मित्रांनो, जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघूयात. 9.1 मधला पहिला प्रश्न आपल्याकडे आहे. अतिशय सोपा विषय मित्रांनो, समजून घ्या. एकदम विषय आहे सोपा, मारूयात गप्पा. बघा काय दिला इथं प्रश्न, की एका इष्टिकाची ती आकाराच्या, फक्त 1 मिनिट आपण थांबू, दरवाजा लावू म्हणजे जरा उजेड कमी पडेल. हा ओके. तर बघा या ठिकाणी काय, एका इष्टिकाची ती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे 20 सेमी, 12 सेमी आणि 10 सेमी आहे. तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा. बघा लक्षात घ्या, आता इष्टिका चिती म्हणजे काय ती आकृती जरा नीट समजून घ्या. बघा मित्रांनो, अशा प्रकारची जी आकृती असते, म्हणजे तुम्ही माचीस बघितले असेल, घरामध्ये माचीस असेल, कंटेनर असेल, अशा प्रकारचा जो बॉक्स असतो याला आपण म्हणतो इष्टिका चिती. तर याची 3 सूत्र लक्षात ठेवायचे. पहिलं सूत्र काय, एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ. तर एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आपल्याकडं, 2 कंसात LB अधिक जिलबी अधिक फाफडा, LB अधिक BH अधिक LH. काय सूत्र आहे, 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. म्हणजे याची लांबी, रुंदी, उंची दिली असेल, ही लांबी असेल, ही रुंदी असेल, ही उंची असेल, तर एकूण पृष्ठफळाचं हे सूत्र आहे. दुसरी गोष्ट, एकूण पृष्ठफळानंतर उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ असं एक सूत्र असतं. उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ हे सूत्र माहिती पाहिजे. पृष्ठफळ, तर उभ्या पृष्ठांच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 2L कंसात B अधिक H. काय बाबा, 2L कंसात B अधिक H. ओके, सॉरी 2H कंसात 2H कंसात L अधिक B असं सूत्र आहे. 2H कंसात L अधिक B. ओके. त्याच्यानंतर तिसरं आपल्याकडे सूत्र आहे घनफळ. घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. झालं मित्रांनो, ही 3 सूत्र आपल्याला माहिती पाहिजे इष्टिका चितीच्या संदर्भात. ओके, ही 3 सूत्र माहिती असतील तर आपल्याला या प्रकरणामध्ये मधली इष्टिका चिती या आकृतीवरती कुठलंही सूत्र, कुठलंही गणित आलं तरी आपण सोडवू शकतो. आता मला प्रश्न काय दिलाय बाबा या ठिकाणी, पहिला मला काय करायचंय, उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायचंय. म्हणजे मला 1 आणि 2 ही 2 सूत्र वापरायची आहेत. चला मी आता ही सूत्र रफ करतो. तुम्हाला लिहायचे असेल तर व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता आपण गणित सोडूयात. हे बघा, या गणितामध्ये मी तुम्हाला आत्ताच सूत्र सांगितली होती. तर बघा मला काय दिलंय, इष्टिका चिती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी. लांबी म्हणजे L किती दिले बाबा, 20 सेमी. मग इथं लिहून टाकायचं 20 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा, रुंदी म्हणजे काय बाबा, B बरोबर 12 सेंटीमीटर. आणि आपल्याला उंची दिले, उंची म्हणजे H बरोबर 10 सेंटीमीटर दिले. तर पहिलं काय बाबा, उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. मग इथं आपण लिहूयात उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. पृष्ठांचे क्षेत्रफळ. आता या उभ्या पृष्ठांच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, 2H कंसात L अधिक B. आताच आपण बघितलं होतं. 2 गुणिले H किती आहे बाबा, 10 आहे. मग इथं लिहून टाका 10 कंसात L अधिक B. L किती आहे, 20 आणि अधिक B किती आहे, 12. बाबा 2 गुणिले 10 किती झालं बाबा, 20 आणि 12 अधिक 20 आपल्याकडे झालं 32. आता 32 दुने झाले 64, म्हणजे 640 सेमीचा वर्ग किंवा 4 सेमी तुम्ही लिहू शकता, किंवा 640 सेमीचा वर्ग. एकदम सोपा आहे मित्रांनो. या प्रकरणामध्ये जर तुम्हाला सूत्र सगळी माहिती असेल तर तुमचं काम एकदम फिट आहे. त्यामुळं सगळी सूत्र नीट समजून घ्या. पुढचा प्रश्न माझा काय, की एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ मला काढायचंय. पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळाचं सूत्र 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. हे सूत्र लिहायचं. सूत्रामध्ये किमती टाकायच्या, तुमचं काम झालं. 2 कंसात LB, L गुणिले B. L किती बाबा, 20 आहे. B किती आहे, 12 आहे. मग इथं लिहा 20 गुणिले 12 अधिक BH. B किती 12, H किती 10, 12 गुणिले 10 अधिक LH. L किती 20 आणि गुणिले H किती बाबा 10. त्या किमती लिहिल्या. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला. ज्या किमती दिल्या होत्या त्या या ठिकाणी लिहून टाकल्या, डोक्याला ताप नाही. 2 कंसात 12 दुने 24 म्हणजे 240, 12 एके 12 म्हणजे 120 आणि 2 एके 20 एके 20 म्हणजे 200. 20 गुणिले 10 200. बघा 20 गुणिले 12 240
12 गुणिले 10 120, 12 10 120 आणि 20 10 200. आता इथं 2 गुणिले या सगळ्यांची बेरीज बघा. 0 0 0 द्यावाला आला बाबा. 4 आणि 2 झाले आपल्याकडे 6. 2 आणि 2 4 आणि 2 सॉरी 2 आणि 1 3 आणि 2 झाले 5, 560. आता 56 दुने किती झाले बाबा? 112. 112च्या वरती एक शून्य घ्या, सेमीचा वर्ग लिहून टाका, संपला विषय. तर अशा पद्धतीने मित्रांनो 2 गुणिले 560 आपल्याकडे आलं 1120. अशा पद्धतीने हे दोन प्रश्न आपण हा प्रश्न आपण सोडू शकतो, ज्याच्यामध्ये 2 सूत्र वापरले. फक्त सूत्र लिहायचंय, सूत्रामध्ये किमती टाकायच्यात, काम झालं, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. पुढचा पॉइंट, पुढचा मुद्दा बघा दुसरा. एका इष्टिका चिती आकाराच्या, आता इथं जर आपण बघितलं या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय, एका इष्टिका चिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ. आता आकार कसा इष्टिका चितीचे आता बघितलं आपण, आणि एकूण पृष्ठफळ दिले आपल्याला. काय दिले बाबा? एकूण पृष्ठफळ आपल्याला दिले. तर चला ते लिहून घ्या. एकूण पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला दिले 500 चौरस एकक पकडा. ची एकक झाले त्याचा चौरस एकक करून टाका. हे मला दिलेलं आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे, रुंदी म्हणजे त्याला आपण म्हणू बी, किती बाबा? 6 सेंटीमीटर, 6 एकक पकडा. ओके. त्याच्यानंतर आपल्याला उंची म्हणजे एच बरोबर आपल्याकडे 5 एकक दिलेली आहे. तर मला काय करायचंय, तर त्या खोक्याची लांबी काढा. मला दिलं एकूण पृष्ठफळ भावा आणि लांबी काढायचे. लांबी काढायचं असं स्पेशल सूत्र नाहीये. तुला दिलंय काय? एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे, मग एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरून टाका. मग एकूण पृष्ठफळाचं सूत्र बाबा काय बाबा आपल्याला दिलेलं आहे? एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळाचं सूत्र 2 कंसात LB अधिक BH अधिक LH झालं बाबा. एकूण पृष्ठफळ 500 दिलंय, मग इथं लिहून टाकायचं 500 बरोबर 2 कंसात L गुणिले B. L मला माहिती नाही, गुणिले B किती? 6 आहे, अधिक B गुणिले H. B 6 H 5, 6 गुणिले 5 अधिक L गुणिले H. L माहिती नाही, आणि गुणिले H किती बाबा? 5 आहे. झालं. आता हे 2 गुणिले इकडाले भागिले 500 भागिले 2 बरोबर 6 गुणिले L 6L, 6 पंचे 30 आणि 5 गुणिले L 5L झालं बाबा. 500ला 2ने भाग लावला 250 आलं. 500च्या निम्मे 250, 6L आणि 5L, 6 आणि 5 झाले 11, 11L अधिक 30. आपल्याला L ची किंमत काढायची. मग 11L ला म्हणायचं तू इथंच थांब. ओके. 250 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 30 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 30 अधिक हे इकडे आले वजा, मग 250 वजा 30 बरोबर 11L. आता 11L बरोबर 250 मधून 30 गेले, किती राहिले? 220 राहिले. मग इथं लिहायचं 220, L आपल्या जाग्यावर, 220 आपल्या जाग्यावर, हा 11 गुणिले पलीकडे गेला भागिले झाला. मग 220 भागिले 11, L बरोबर 11 दुने 22 म्हणून 20 आलं. 20 एकक आपल्याकडे या ठिकाणी लांबी जी आहे ती 20 एकक येईल. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवावा लागेल. एकदम सोपा आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त सूत्राचा वापर नीट करावा लागेल, बाकी काही नाहीये. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा बघा. एका घनाकृतीची बाजू 4.5 सेमी आहे, तर त्या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा. आता घन म्हणजे काय मित्रांनो? घन म्हणजे काय बाबा? अशा प्रकारची एक आकृती असते. हा चौरस आहे, या चौरसापासून अशा प्रकारे हा घन तयार झाला. तुम्ही म्हणाल सर इष्टिका चितीची पण अशीच आकृती होती. बघा, घन आणि इष्टिका चितीमध्ये काय फरक आहे? घन म्हणजे सापशिडीतला ठोकळा, ज्याच्यावरचे सगळे चौरस सारखे असतात. त्याच्यामध्ये असणारी लांबी, रुंदी आणि उंची या सगळ्या एकच असतात. ओके, एवढं लक्षात घ्या, सारख्याच असतात. आणि इष्टिका चिती म्हणजे माचीस, आणि घन म्हणजे सापशिडीतला ठोकळा. सापशिडीतला ठोकळा आणि माचीस मध्ये तुम्हाला फरक दिसेल. सापशिडीतल्या ठोकळ्यामध्ये असणारे सगळे चौरस सारखे असतात, तसं तुमच्या माचीस मध्ये सारखे नसतात, आयत वेगवेगळे असतात. ओके. मग आता याची 3 सूत्र आहे. पहिलं काय बाबा? एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय? 6L चा वर्ग. दुसरं उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ त्याला म्हणा. त्या उभ्या पृष्ठांच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 4L चा वर्ग. आणि तिसरं आहे आपल्याकडे घनफळ. घनफळाचं सूत्र आहे L चा घन. तर ही 3 सूत्र मला माहिती पाहिजे. काय बाबा? एकूण पृष्ठफळ 6L चा वर्ग, उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ 4L चा वर्ग आणि घनफळ L चा घन. ही 3 सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता आपण जाऊयात बघा पुढे. मला प्रश्नात काय दिलंय?
मला प्रश्न दिले घनाची जी बाजू आहे तिला आपण यल म्हणू, जी 4.5 सेंटीमीटर आहे. तर पहिला प्रश्न आहे उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. आपण काय करू, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढू. उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढू. चला, क्षेत्रफळ. आता बघा, उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ मी मगाशी सूत्र म्हटलं होतं 4 गुणिले यल चा वर्ग. आता 4 गुणिले यल चा वर्ग, यल किती बाबा 4.5 आहे, म्हणजे मला या ठिकाणी 4.5 चा वर्ग करायचा आहे. आता 4 गुणिले 4.5 चा वर्ग म्हणजे 45 चा वर्ग. भावा 45 चा वर्ग करायची तुला मी ट्रिक सांगतो. म्हणजे जर एखाद्या संख्येच्या शेवटी 5 असेल तर तिचा वर्ग करताना पहिला करायचा 5 चा वर्ग 25 आणि 4 नंतर येणारी संख्या आहे 5. 4 गुणिले 5 किती, 4 पंचे 20 आला आपल्याकडे, म्हणजे 2025. आता इथं 4.5 आहे, 4.5 वर्ग म्हणजे काय, 4.5 गुणिले 4.5 असतं. मग एक आणि दोन घरं सोडून पॉईंट दिला ती 20.25 येतं. मग 4 गुणिले 20.25, आपण इथं 4.5 चा वर्ग 20.25. आता 4 गुणिले 20.25 हा गुणाकार करा. 20.25 गुणिले 4, 4 पंचे 20, एकाला 0, 4 दुने 8, 8 आणि 2 10चे 0, हातच्याला काहीच नाही, इथं पॉईंट घेतला, 4 0 0, सॉरी 4 दुने 8 आणि 8 आणि 2 10 झाले, 10चे या ठिकाणी बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, 10चा 0 घेतला, हातच्याला 1 आला, 4 चे 0 0, 4 0 0 आणि 1 झाला 1 आणि 4 दुने 8, 81.00, म्हणजे 81 उत्तर आलं माझ्याकडे. 81 चौसेमी, 81 चौसेमी किंवा 81 सेमीचा वर्ग असं लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडू शकतो. याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे, एकूण पृष्ठफळ पण मला काढायचं. एकूण पृष्ठफळ, ओके, एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा, 6 यल चा वर्ग. 6 गुणिले यल ची किंमत किती, 4.5 आहे, मग इथं लिहायचं 4.5 आणि त्याचा वर्ग. 6 गुणिले 4.5 चा वर्ग येतो 20.25. आताच आपण बघितलं होतं. आता यांचा गुणाकार करा, 20.25 गुणिले 6, 6 पंचे 30चे 0, हातच्याला 3, 6 दुने 12, 12 आणि 3 15, 15चे 5, पॉईंट घेतला, हातच्याला 1, 6 0 0 आणि 1 झाला 1, 6 दुने 12, 121.50. मग इथं लिहायचं 121.50 चौसेमी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. एकदम सोपा आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त सूत्र लिहिता आलं पाहिजे. सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या, तुमचं काम झालं. जास्त काही टेन्शन घ्यायचंच नाहीये. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न चौथा आपल्याकडे आहे, घनाचे एकूण पृष्ठफळ. बघा, आता घनाचं एकूण पृष्ठफळ मला दिले. काय दिले बाबा, घनाचे एकूण पृष्ठफळ. जे दिलंय ते लिहून घ्या. घनाचे एकूण पृष्ठफळ, घनाचे एकूण पृष्ठफळ दिले 5400 चौसेमी. ओके, आणि मला विचारलंय तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढा. मग आता उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काढण्याच्या अगोदर बाजू काढली पाहिजे, नंतरच मला उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काढता येईल ना. मग बाजू काढण्यासाठी आपण घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरू. घनाचे एकूण पृष्ठफळ ते काढायचं सूत्र काय बाबा, बाजूचा वर्ग म्हणजे एलचा वर्ग करू. ओके, बाजूचा 6 गुणिले बाजूचा वर्ग, 6 बाजूचा वर्ग, हे झालं घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र. आता घनाचं एकूण पृष्ठफळ 5400 दिले, म्हणून इथं लिहायचं बाबा 5400 बरोबर 6 गुणिले एलचा वर्ग, 6 गुणिले इकडाले भागिले 5400 भागिले 6 बरोबर एलचा वर्ग. साइन 954, साइन 954, 9 आला आणि हे त्याच्यावरचे 2 शून्य बरोबर एलचा वर्ग. याचा अर्थ एलचा वर्ग बरोबर 900. मग आता वर्गमूळ काढू. यल बरोबर किती, 900चं वर्गमूळ आलं 30 सेंटीमीटर, म्हणजे बाजू आली 30 सेंटीमीटर. आता मी काय करू शकतो, आता उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढू शकतो. मग इथं लिहायचं घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ, घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ, उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. मग आता त्याचं सूत्र लिहा. उभ्या पृष्ठांच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, 4 एलचा वर्ग. 4 गुणिले एल किती बाबा, 30 आहे, 4 गुणिले 30चा वर्ग. पहिले 4 लिहा, वर्ग करा पहिला, 30चा वर्ग आला 900 आणि 9 चौक 36 म्हणून 3600 चौसेमी किंवा सेमीचा वर्ग. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. फक्त सूत्र माहिती पाहिजे, प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे, आपल्याला उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचे काय प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर इष्टिका चिती. आता परत इथे इष्टिका चितीचा विषय आला. इष्टिका चिती म्हणजे तुमची माचीस.
आता इथं काय दिलंय, इष्टिका चितीचं घनफळ 34.50 दिलंय, घनमीटर आहे. तर तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मीटर व 1.15 मीटर आहे. तर त्या इष्टिका चितीची लांबी काढा. बघा आता मला काय दिलं या ठिकाणी, घनफळ दिलं. इष्टिका चितीचे जे घनफळ आहे ते घनफळ म्हणजे त्याला आपण व्ही म्हणू, बरोबर 34.50. आणि मला काय दिलं, तिची रुंदी, रुंदी म्हणजे बी, बरोबर आपल्याला 1.5 सेंटीमीटर पकडा, 1.5 मीटर आहे आपल्याकडं. आणि त्याच्यानंतर तिची आपल्याला उंची एच बरोबर आपल्याकडे दिले 1.15 मीटर आहे. तर याच्यावरून आपल्याला काय करायचं, तिची लांबी काढायची. लांबी म्हणजे एल बरोबर आपल्याला काढायचं. आता घनफळ म्हणजे समजा व्ही, इष्टिका चितीचे घनफळ. घनफळ इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र वापरायचं. ते काय येतं, एल गुणिले बी गुणिले एच असं येतं, एल गुणिले बी गुणिले एच. आता घनफळ किती दिले, 34.5. इथं लिहून टाका 34.5 म्हणजे 34.50 किंवा 34.5 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, बरोबर किंवा 50 करून टाका. एल गुणिले बी गुणिले एच. एल मला काढायचंय, बी किती 1.5 आणि गुणिले एच किती बाबा 1.15 झालं. आता 34.50 आपल्या जागेवर आणि एल गुणिले या दोघांचा गुणाकार करून टाका. 1.15 गुणिले 1.5, 15 पाची 75चे 5 हातच्याला आले 7, 15 एके 15 आणि 7 झाले 22, 22 चे 2 हातच्याला आले 2, 15 दुने 15 एके 15, 16 17 किती झालं बाबा, 1 2 3 घरं सोडून पॉईंट म्हणजे 1.725 आलं, 1.725. आता हे गुणिले याला इकडे आणू, 34.50 भागिले 1.725, 1.725. आता एक काम करू, बरोबर आपल्याकडे एल आला. आता वर आणि खाली आपण काय करू, हजारने गुणूयात, म्हणजे इथं एक एक पॉईंट कमी होऊन जाईल, म्हणजे एक एक पॉईंट म्हणजे इथले 3 पॉईंट पुढे जातील, म्हणजे हजारने गुणू आपण. मग एल बरोबर काय करू, 34.50 भागिले 1.725 गुणिले काय करू आपण, हजारने गुणू, वर आणि खाली, वर हजारने गुणू आणि खाली हजारने गुणू. मग हजारने गुणल्यामुळे काय झालं, इथं 34 आहे, 0.50 आहे, 3 पॉईंट पुढे गेले, इथं 2 पॉईंट पुढे गेल्यावर 50 होतील आणि इथं 500 होऊन जातील आणि इथं 1725 होऊन जातील. आता नीट जर तुम्ही बघितलं, 1725च्या डबल 3450 येतात, 1725 दुने 3450 आणि हा शून्य जर मी पकडला तर माझ्याकडे एल ची किंमत किती आली, 20. एल बरोबर माझ्याकडे किती आली, 20 सेंटीमीटर किंवा 20 मीटर या ठिकाणी आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. थोडासा वेगळा प्रश्न होता पण सोपा होता. ओके, आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण बघू. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, 7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ किती. आता घनाचं घनफळ विचारलंय. आता घनाचे घनफळ, घनाच्या घनफळाचं सूत्र असतं बाजूचा घन, बरोबर मगाशी बोललो. बाजू किती 7.5, 7.5चा घन, 7.5चा घन किती बाबा, म्हणजे काय 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5. आता हे 7.5 गुणिले 7.5 किती, 7.5चा वर्ग म्हणजे 75चा वर्ग आपण कसा करतो, पहिला 5चा वर्ग लिहितो 25 आणि मग 7 नंतर 8 येतात म्हणून 7 8 56 म्हणजे 56.25 येईल, म्हणजे इथं आलं 56.25 आलं. आता गुणिले परत 7.5 करायचं. आता 56.25 ला 7.5ने गुणू, 7.5ने गुणायचं. बघा 5 5 25 हातच्याला आले 2, 5 दुने 10 2 12चे 2 हातच्याला आले 1, 5 6 30 आणि 1 31 हातच्याला आले 3, 5 5 25 26 27 28, एक शून्य घेतला, 7 5 35 हातच्याला आले 3, 7 दुने 14 15 16 17चे 7 हातच्याला आला 1, 7 चकून 42 आणि 43चे 3 हातच्याला आले 4, 7 5 35 आणि 4 झाले 39. मग आता 5 5 आणि 2 झाले 7, 7 आणि 1 झाला 8, 8 आणि 3 11 हातच्याला आला 1, 9 10 11 12चे 2 हातच्याला आला 1, 421 87 5. आता 1 2 3 घरं सोडून पॉईंट जर आलो, 1 2 3 घरं सोडून पॉईंट आलो तर 421.87 तुम्ही लिहू शकता. 421.875 आपल्याला काय दिलंय, सेमीचा घन या ठिकाणी करून टाका, संपला विषय. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. किंवा पुस्तकामध्ये 421.88 आहे ते पण बरोबर आहे, कारण आपण काय करतो 421 पॉईंट हे 5 आहेत त्याच्यामुळे या 7चे आपण 8 करतो. 421.88 म्हटलं तरी सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. तर असं आपल्याला फक्त सूत्र लिहायचं आहे, सूत्रामध्ये किमती टाकायच्यात आणि कॅल्क्युलेशनचा भाग आहे. तो कॅल्क्युलेशन जर तुम्हाला व्यवस्थित आलं की तुमचं काम झालं. फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे मित्रांनो. ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न बघा, एका वृत्तचितीच्या, आता वृत्तचिती म्हणजे काय बाबा, वृत्तचिती म्हणजे काय ते पण समजून घ्या.
आता वृत्तचिती म्हणजे बघा, अशा प्रकारे ही झाली तुमची वृत्तचिती, बरोबर. या वृत्तचिती म्हणजे तुमचा पेन असेल किंवा पाईप असेल किंवा सिलेंडर असेल, घरामध्ये आई पीठ ज्या डब्यामध्ये ठेवते तो पिठाचा डबा असेल, तो वृत्तचिती आकाराचा. याच्या संदर्भात 3 सूत्र आहेत. एक आहे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. ओके. वक्र पृष्ठफळाचं सूत्र आपल्याकडे काय असतं, 2 पाय आर वक्र पृष्ठफळ. आणि या वक्र पृष्ठफळाचं सूत्र आपल्याकडे असतं 2 पाय आर एच. झालं. दुसरं आहे आपल्याकडे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ पण आपल्याला माहिती पाहिजे. एकूण पृष्ठफळ, अरे बाबा फोन किती करतो. एकूण पृष्ठफळाचा जर विचार केला, आपण जरा याचा गळा बंद करू, फोनला जरा आपण सायलेंट वरती आणून ठेवू, म्हणजे काय होईल, आवाज येणार नाही. चला, याच्यानंतर आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र बघा काय. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय ते समजून घ्या. बघा, हा जो वक्राकृती भाग आहे, एवढ्या भागाचं पृष्ठफळ, बरोबर. आणि एकूण म्हणजे हा जो खालचा जो हा जो भाग आहे तो तर आहेच वक्रकृती. त्याचबरोबर वर एक वर्तुळ आहे आणि खाली एक वर्तुळ आहे, या दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज. म्हणजे कसं होतं, वक्र पृष्ठफळ आपल्याकडे 2 पाय आर एच आहे आणि एकूण पृष्ठफळ काढताना ह्या वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ तुमच्याकडे 2 पाय आर वर्ग येतो, पाय आर वर्ग. आणि खालच्याचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग येतं. पाय आर वर्ग आणि पाय आर वर्ग 2 वेळा आहेत, म्हणून इथं 2 पाय आरचा वर्ग येईल. आता या दोघांमधून जर मी 2 पाय आर कॉमन काढला तर आतमध्ये आर अधिक एच येतं. म्हणजे 2 पाय आर जर कॉमन काढला तर आपल्याकडे आतमध्ये एच अधिक आर. म्हणजे तुम्ही 2 पाय आर कंसात एच अधिक आर असं सूत्र आहे. फक्त एवढं पाठ करा, 2 पाय आर कंसात एच अधिक आर. हे कशाचं सूत्र आहे, एकूण पृष्ठफळाचं. आणि तिसरं जे सूत्र आहे ते घनफळाचं. घनफळाचं सूत्र काय येतं, पाय आर वर्ग एच. हे घनफळाचं सूत्र. तर ही 3 सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत वृत्तचितीच्या संदर्भात. ओके, लंब वृत्तचिती. तर ही 3 सूत्र महत्वाची आहेत, ती लिहून घ्या. इथे आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे की एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या म्हणजे आर बरोबर मला 20 सेंटीमीटर दिलेला आहे आणि उंची बरोबर मला दिले 13 सेंटीमीटर. तर त्या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. म्हणजे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ ही 2 सूत्र मला वापरायची आहेत. तर आता मी हे रफ करतो सगळं आणि आता आपण हे गणित सोडवायला घेऊयात. पहिली गोष्ट, वक्र पृष्ठफळ. भावा, वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा, मला पहिलं काय करायचं, वक्र पृष्ठफळ काढायचं. वक्र पृष्ठफळ, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. मग त्याचं सूत्र काय बाबा, 2 पाय आर एच. हे सूत्र आहे. 2 गुणिले पायची किंमत इथं म्हटलंय बाबा 3.14 घ्या, मग 30 घ्यायची, दुसरी काय घेत बसायचं नाही. गुणिले आर किती आहे बाबा, 20 आहे तर 20 लिहा. आणि गुणिले एच किती, 13 आहे तर 13 लिहा. बघा, 2 गुणिले 3.14 आपल्याकडे येतं 6.28 येतं, गुणिले 20 गुणिले 13. आता एक काम करा, 6.28 गुणिले 20 किती येते बघा, 6.28 गुणिले 20. बरोबर, पहिले शून्य घेतले, 2 16 6 हातच्या लाला 1, 2 दुने 4 आणि 1 5 आणि 6 दुने 12, 1 2 घर सोडून पॉईंट 125.6 येतं. माहिती लिहायचं 125.6, 125.6 आणि गुणिले 13. आता या दोघांचा गुणाकार करा. 125.60 म्हणजे 125.6 गुणिले 13 करा, 125.6 गुणिले 13. 13 78 च्या 8 हातच्या वरती आले 7, 13 पंचे 65, 66 67 68 69 70 71 72, 72 चे 2 हातच्या आले 7, 13 दुने 26, 26 अधिक 7 किती बाबा, 26 अधिक 7 झाले 33, 33 चे 3 हातच्या आले 3, 13 के 13 14 15 16 किती आलं, 1632. एक घर सोडून पॉईंट घेतलं तर आपल्याकडे किती आलं, 1632 पॉईंट आपल्याकडे 8 आलं सेंटीमीटरचा वर्ग. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय करू शकतो, हे वक्र पृष्ठफळ काढू शकतो. आता या वक्र पृष्ठफळानंतर आपल्याला काय करायचं, एकूण पृष्ठफळ काढायचं. चला आता आपण या ठिकाणी काय करू, एकूण पृष्ठफळ काढूयात. एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र आपल्याला माहिती आहे. एकूण पृष्ठफळ आता सूत्र बघितलं, एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे 2 पाय आर कंसात एच अधिक आर. बघा, 2 गुणिले पायाची किंमत 3.14 गुणिले आर ची किंमत आपल्याकडे किती बाबा, आर ची किंमत आपण म्हटलंय 20, या ठिकाणी लिहायचं 20 कंसात एच अधिक आर. एच किती बाबा 13 अधिक आर ची किंमत आपल्याकडे 20. बघा, 2 गुणिले 3.14 किती झालं बाबा, 6.28 गुणिले हे 20 आणि गुणिले 20 गुणिले 20 अधिक 13 झालं 33. आता 6.28 गुणिले जर 20 केलं, 6.28 गुणिले 20 केलं तर 125.6 आहे. तर मग अशी बघितलं 125.6 आणि गुणिले 33. आता या दोघांचा गुणाकार करा, 125.6 गुणिले 33 करू, 125.6 गुणिले 33. चला, 3 × 18 हातच्या लाला 1, 3 5 15 आणि 1 16 चे 6
हातच्याला आला 1, 3 दुने 6 आणि 1 7 आणि 3 एके 3. परत बघा इथे 0 घ्या. 3 सक 18चे 8 हातच्याला आला 1, 3 पाची 15, 3 पाची 15 आणि 1 16चे 6 हातच्याला आला 1, 3 दुने 6 आणि 1 7 आणि इथं 3 एके 3. काय येईल उत्तर बाबा 8, 6 आणि 8 14चे 4 हातच्याला आला 1, 7 आणि 6 13 आणि 1 14चे 4 हातच्याला आला 1, 7 8 9 10 11चे 1 हातच्याला आला 1 आणि इथं 4 आला. किती बाबा या ठिकाणी 41,448. फक्त एक घर सोडून पॉईंट घेतला की आपल्याकडे येतं 4144.8 सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर असं उत्तर येईल एकूण पृष्ठफळ. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर सोपा प्रश्न आहे. वृत्तचितीच्या संदर्भातला हा एक प्रश्न होता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. हा पुढे बघा, हा एक 8वा शेवटचा प्रश्न याच्यामधला आहे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ मला दिले 1980. तळाची त्रिज्या 15 आहे, तर वृत्तचितीची उंची काढा. बघा मला काय दिले, वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे 1980. ओके, सेमीचा वर्ग असेल इथं. ओके, त्रिज्या बरोबर आर बरोबर मला दिले 15 सेंटीमीटर आणि मला उंची काढायची आहे आणि आपल्याला पायची किंमत 22/7. आता उंची काढण्यासाठी कुठलं सूत्र वापरू? भावड्या तुला काय दिलंय? वक्र पृष्ठफळ दिले. वक्र पृष्ठफळ दिले म्हणजे वक्र पृष्ठफळाचं सूत्र वापरायचं. म्हणून इथं म्हणायचं, लिहायचं वक्र पृष्ठफळ, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर असं लिहायचं. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे? 2 पाय आर एच, हे सूत्र लिहायचं. आता सूत्रात किमती टाका. पृष्ठफळ किती दिले बाबा? 1980 दिले, बरोबर 2 गुणिले पायाची किंमत 22/7 आहे आणि आर ची किंमत 15 आहे आणि गुणिले एच आपल्याला काढायचं आहे. आता एक काम करा, 1980 आपल्या जाग्यावर, 15 गुणिले 2 झाले आपल्याकडे 30 झालं, गुणिले 22/7 आणि गुणिले आपल्याकडे हा एच आहे. मला एच काढायचं आहे म्हणजे या तिघांकडे लागणार आहे. त्यासाठी 1980 ला इथंच ठेवायचं गुणिले. हा जो 7 भागिले त्याला वरती घ्यायचा गुणिले आणि भागिले हे 30 गुणिले 22 वर आहेत, त्या 30 गुणिले 22 ला इथं खाली आणायचं. 30 गुणिले 22 ला खाली आणायचं आणि बरोबर आपण एच लिहिलं. आता काय होईल बाबा? 22 एके 22, 22 9 आपल्याकडे येतात 198 आणि हा 0. आता वर काय आलं बाबा आपल्याकडे? बघा 9 त्रिक 27 आणि 0 आपल्याकडे किती आलं? 270 भागिले 30 बरोबर एच. आता बघा 3 9 27, एकदा चेक करा. हा 9 त्रिक 27 200, बघा एकदा चेक करू आपण, बरोबर आहे का? 198, हा बरोबर 1980 गुणिले 7. जरा या ठिकाणी एक आपण हे करूयात, इथे एक काम करू. 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि एक 0 घेतला, बरोबर. आणि मग आपल्याकडे काय आलं बाबा? 3 त्रिक 9 आणि एक 0 घेतला. 9 7 इथं 63 येत होते मागाशी, आपण 9 त्रिक 27 लिहिलं होतं चुकून. ठीक आहे, मग 30 गुणिले आपल्याकडं इथं 30 नाही येणार, इथं फक्त 3 येईल, बरोबर. 30 त्रिक 90 आपल्याकडे आलं आणि 3 गुणिले 7 बरोबर एच. मग एच बरोबर किती? 3 7 21 सेमी, हे आपलं उत्तर येईल. म्हणजे एच बरोबर 21 सेमी. जरा इथे कॅल्क्युलेशन करताना मगाशी गडबड झाली होती. कॅल्क्युलेशन करताना गडबड करू नका. कॅल्क्युलेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सराव संच 9.1 आज आपण बघितलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 9.2 वरती चर्चा करू आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.